नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2-3 दिवस काही करू शकलो नाही. तब्येत अगदीच नाजूक झालेले आणि आत्ता सुद्धा आवाज ऐकला तर तुम्हाला कळेल की अजूनही सर्दी कफ याचा त्रास चालू आहे. शनिवारी पुण्याला जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिटसाठी गेलेलो होतो आणि मीच त्या लोकांना जयपूरहून पुण्यात महाराष्ट्रात यायचं आमंत्रण दिलेलं असल्यामुळे काही प्रमाणात मला सुद्धा मानसिक प्रेशर होतं की हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे. आणि मग त्या धावपळीचं रूपात हे थोडंसं प्रकृती नाजूक होण्यात झालं. असो. आणि अपेक्षा लोकांची असते की जो माणूस राजकीय विश्लेषण करतो आणि गेली महिना दीड महिना दिल्लीच्या निवडणुकीविषयी आणि महाराष्ट्राचा दिल्लीच्या निवडणुकीवर होणारा परिणाम याविषयी बोलत होता, तो अचानक प्रत्यक्ष निकाल आले त्यानंतर कुठे गायब झाला असं लोकांना वाटणं स्वाभाविक आहे ऐकणाऱ्यांना. पण प्रकृती आपल्याला शरण जायला लागतं. गदिमांचं ते काव्य आहे ना, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आपण पण माणूस असतो आणि त्यामुळे ज्या देहाच्या आधारावर आपण जगासमोर उभे राहत असतो, बोलत असतो, भूमिका मांडत असतो, विचार करत असतो, तो देह अस्वस्थ झालेला असला किंवा कमजोर झालेला असला तर त्याला शरण जाऊन विश्रांती घेण्याला पर्याय नसतो. आणि म्हणूनच 3-4 दिवस अक्षरशः झोपून राहणं भाग झालं. आणि म्हणून पहिल्यांदा हा जो मध्ये ब्रेकडाऊन झाला त्याबद्दल माफी मागतो. आणि विलंब झाला असला तरी दिल्लीच्या विधानसभा निकालांच्या संदर्भाने काही विश्लेषण करणं मला अगत्याचं वाटतं, जे इतर कुठल्याही माध्यमात आलेलं नाही. साधारणतः माध्यमांमध्ये चर्चा होताना हा पक्ष पराभूत झाला मग तो संपला का, त्याचं भविष्य काय, ही चर्चा सुरू होते. आणि ज्या वेळेला आम आदमी पार्टी यासारखा पक्ष गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमतापासून वंचित ठेवणाऱ्या इंडी अलायन्स या आघाडीमध्ये सहभागी झाला होता आणि ती आघाडी दिल्लीमध्ये विधानसभेला टिकली नाही, तर मग त्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातलं जे भांडण झालंय त्याचा लाभ भाजपला मिळाल्यानंतर ही इंडी अलायन्स नावाची आघाडी कितपत टिकून राहील भविष्यामध्ये, यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे. पण मित्रांनो, आम आदमी पार्टी आणि इतर इंडी अलायन्स वगैरे आघाडी यामध्ये एक मोठा फरक आहे की इंडी अलायन्स नावाची जी आघाडी आहे ती ज्या 25-30 पक्षांची वगैरे झालेली आहे त्या सगळ्या पक्षांपेक्षा आम आदमी पक्ष वेगळा आहे. 12-13 वर्षापूर्वी एका आंदोलनातून, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून, लोकपाल आंदोलनातून किंवा अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून उद्भवलेला हा पक्ष आहे. युपीए सरकार जे इंदिरा गांधी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली होतं, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होतं आणि भाजप विरोधी पक्षांची जी आघाडी देशात 10 वर्ष सत्ता चालवत होती, त्यांनी जो भयंकर मनमानी आणि भ्रष्ट कारभार चालवला होता त्याविरुद्ध आवाज उठवण्याची ही क्षमता भाजपमध्ये राहिलेली नव्हती. अशा वेळेला त्या सरकारला आणि त्याच्या भ्रष्टाचाराला जाब विचारण्यासाठी जे आंदोलन उभं राहिलं त्यालाच लोकपाल आंदोलन किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन म्हणून ओळखलं जातं. इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाची एक तात्पुरती एक संघटना उभी राहिली ज्याचं नेतृत्व अरविंद केजरीवाल करत होते. त्यांच्यासोबत साजिया इल्मी नावाची पत्रकार, प्रशांत भूषण यांच्यासारखा वकील आणि इतर अनेक जण एकत्र आलेले होते. योगेंद्र यादव यांच्यासारखा एक सेफॉलॉजिस्ट बुद्धिजीवी, अनेक प्राध्यापक, न्यायमूर्ती, लष्करी अधिकारी, निवृत्त अधिकारी, बड्या बड्या मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारी माणसं या सगळ्या आंदोलनात एकत्र आले. देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी राजकीय पक्ष लढत नव्हते, तर स्वतंत्ररित्या या देशातले प्रतिभावंत, बुद्धिमंत वगैरे एकत्र आले होते.
आणि जंतर मंतर पासून रामलीला मैदानापर्यंत सरकत गेलेल्या आंदोलनाने शेवटी युपीए सरकारला लोकपाल आंदोलनाला मान्यता देत लोकपाल नावाचा कायदा करावा लागला होता. त्यातून उद्भवलेला हा पक्ष होता. पण त्या पक्षाच्या आरंभापासून त्यामध्ये सहभागी असलेल्या अनेक बुद्धिजीवींना आणि तुलनेने केजरीवाल यांच्यापेक्षा हजार पटीने प्रामाणिक असलेल्या लोकांना पुढल्या काळात केजरीवाल यांनी अक्षरशः खड्यासारखं बाहेर काढलं, बाजूला केलं. काही लोकांना धक्के मारून, काही लोकांना धमकावून बाजूला करून टाकलं आणि आम आदमी पार्टी म्हणजे फक्त एकटा केजरीवाल नावाचं व्यक्तिमत्व असं जे चित्र निर्माण केलं. त्यामुळे केजरीवालांचा आम आदमी पक्ष हा बाकीचे पक्ष, भाजप, बिगर भाजप पक्ष किंवा इंडिया अलायन्स मधले पक्ष यांच्यापेक्षा केजरीवाल यांचा पक्ष वेगळा काढून विचार करावा लागतो. केजरीवालांचा पराभव म्हणजे हरियाणातला काँग्रेस पक्षाचा पराभव, महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या पक्षाचा पराभव, तेलंगणामध्ये तुमच्या TRS तेलंगणा राज्य समिती चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा पराभव किंवा उत्तर प्रदेशात अखिलेश आणि बिहारमध्ये लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाचा पराभव. अशा रीतीने आम आदमी पक्षाच्या पराभवाकडे बघता येत नाही. एका आंदोलनातून उद्भवलेला हा पक्ष पुढे देशव्यापी व्हायला निघाला आणि त्याने गुजरातमध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलं, गोव्यामध्ये दणक्यात निवडणुका लढवल्या आणि पंजाब सारखं एक मध्यम आकाराचं राज्य पादाक्रांत केलं, जिथे आज आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री बसलेला आहे आणि प्रचंड जवळजवळ 3/4 पेक्षा अधिक बहुमताने बसलेला आहे. अशा आम आदमी पक्षाचा दिल्ली विधानसभा निवडणुकीतला पराभव म्हणूनच इतर कुठच्याही राजकीय पक्षांच्या तुलनेतून बघता येत नाही. कारण बाकी सगळे पक्ष, अगदी भारतीय जनता पक्षापासून काँग्रेस पक्षापासून सगळे पक्ष तुम्ही बघाल तर ते कालचे आजचे नाहीत. हा, त्यांचे स्थापनेचे वर्ष, साल पुढे मागे होतील, पण या सगळ्या राजकीय पक्षांना एक पूर्वपीठिका आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून किंवा नंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळापासूनची एक पूर्वपीठिका आहे. आम आदमी पक्ष हा अवघ्या काँग्रेस 10-12 वर्षापूर्वीचा एक पक्ष आहे आणि त्याचा आंदोलनातून जन्म झालेला आहे. जसा काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यपूर्व चळवळीची एक आघाडी होती, त्यामध्ये सोशलिस्ट होते, कम्युनिस्ट होते, हिंदू महासभा होती, वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या भूमिकांचे गट एकत्र येऊन एक महाआघाडी तयार करण्यात आली. त्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस असं नाव देण्यात आलं होतं. ऑल इंडियन काय ते काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. काँग्रेस या इंग्रजी शब्दाचा अर्थ समिती, आघाडी, परिषद असा होतो, संमेलन असा होतो. तो काँग्रेस हा सुद्धा आंदोलनातून झालेला पक्ष होता आणि जनता पार्टी हा सुद्धा 4 वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या विलिनीकरणातून एका आंदोलनासाठी जन्माला आलेला पक्ष होता. पण तरीही त्यांच्या स्वतःच्या काही विचारसरण्या होत्या, विचारधारा होत्या. आम आदमी पक्ष हा आंदोलनातून आलेला पक्ष असला तरी त्याची स्वतःची अशी कुठलीही विचारधारा नव्हती. यामध्ये सहभागी झालेले लोक हे बहुतांश लोक आपण बघितले तर अपवाद वगळला तर ज्यांच्याकडे पूर्वीची राजकीय चळवळीची किंवा राजकीय पक्षीय पार्श्वभूमी असलेली माणसं नव्हती. जशी शिवसेना 60 नंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर उदयाला आलेली एक संघटना होती, जिचं पुढल्या काळात राजकारणामध्ये राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालं. तसाच आम आदमी पक्ष हा एक प्रकारे एका आंदोलनातून निघालेला एक धुमारा होता आणि म्हणून इतर पक्षांचा निवडणुकीत झालेला पराभव
अखिलेश यादव असेल किंवा चंद्रशेखर राव असेल यांच्या पक्षाचे पराभव आणि केजरीवाल यांच्या पक्षाचा पराभव यामध्ये फरक करावा लागतो. ज्यांना शिव्या देत देत ज्यांच्या भ्रष्टाचाराचं राजकीय भांडवल करत केजरीवाल आणि त्यांच्या टोळीने आम आदमी पक्ष बनवला, ते आरोप फक्त भाजप विरुद्ध नव्हते किंवा ते आंदोलन भाजप विरुद्ध नव्हतं. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या भयंकर मोकाट झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्धचं आंदोलन होतं, ज्यामध्ये सगळेच्या सगळे इन्क्लुडिंग भाजप सगळे पक्ष हे भ्रष्ट आहेत, भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत आणि म्हणून या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकारणाला, त्या भ्रष्टाचारातून मुक्ती देण्यासाठी आपण नवे तरुण घेऊन राजकारणात येतोय, ही आम आदमी पक्षाची भूमिका होती. तरीही त्याला स्थापनेपासून अण्णा हजारेंचा विरोध होता, जे आंदोलनाचा चेहरा होते. पण त्यांना झुगारून केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष बनवला आणि अगदी पहिल्या शपथविधीला हा माणूस गाडी नाही तर मेट्रो म्हणजे ट्रेनने शपथविधीला राजभवनात पोहोचला. तो माणूस बघता बघता 10 वर्षामध्ये किती भ्रष्ट झाला याची चर्चा आता चालू आहे. की मुलांच्या डोक्यावर हात ठेवून आपण काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार मिळवणार नाही, सरकार बनवणार नाही, आपण सत्तेसाठी हपापलेले नाही, आपल्याला बंगला नको, गाडी नको, हे सगळे केजरीवाल यांचे जुने शब्द आठवून आठवून सांगितले जात आहेत. पण मुद्दा तो नाहीये मित्रांनो. आम आदमी पक्षाच्या दिल्लीतून तो पक्ष सुरू झाला. दिल्लीमध्ये त्याचं पहिलं आकाराला तर आलं, आंदोलन झालं. त्या दिल्लीमध्ये केजरीवालांचा पराभव झाला किंवा आम आदमी पक्षाचा पराभव झाला, हा एका पक्षाचा पराभव नाहीये. मोठमोठ्या हुद्द्यावर काम करणारे शेकडो लोक आपला काम धंदा नोकऱ्या सोडून या आंदोलनात त्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. अगदी त्यामध्ये इंजिनियर होते, अधिकारी होते, व्यावसायिक होते. अनेकांनी आपल्या आयुष्याची कमाई देखील यात ओतली होती किंवा आपल्या उत्पन्नाचा एक हिस्सा दान देणगी म्हणून आम आदमी पक्षाला दिलेला होता. मला आठवते ती वॅगनार कार ज्याच्यातून केजरीवाल आरंभीच्या काळात फिरत होते, ती सुद्धा अशाच एका IT मध्ये काम करणारा एक कोण इंजिनियर त्यांनी अशीच देऊन टाकली होती, तू वापर. तर त्या सद्भावना लोकपाल आंदोलनाला मिळाल्या होत्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला मिळाल्या होत्या. त्या आंदोलनाची उपज म्हणजे आम आदमी पार्टी होती. या देशाच्या बरबटलेल्या राजकारणाला परिवर्तनाची दिशा देऊन भ्रष्टाचार मुक्त करणं, हा जो एक आशेचा अंकुर फुटला होता की भ्रष्टाचार कधी संपणार नाही असं लोकांना वाटत होतं, त्या लोकांना केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाने एक आशेचा किरण दाखवला. हा, चांगला कारभार होऊ शकतो, भ्रष्टाचार मुक्त कारभार होऊ शकतो, सरकार भ्रष्टाचार मुक्त चालू शकतं, जनहितासाठी सरकार आणि सत्ता राबवली जाऊ शकते, असा जो आशावाद केजरीवाल यांनी आंदोलनातून, त्यातून राजकारण, निवडणुका लढवून आणि सत्ता मिळवून जनमानसात निर्माण केला होता, त्या आशावादाचा या निवडणूक निकालामधून केजरीवालांनी मुडदा पाडलेला आहे. उद्या आणखीन कोणीतरी आंदोलनात उतरेल, भ्रष्टाचाराविरुद्ध, काळा पैशाविरुद्ध आंदोलन करायला पुढच्याही पिढीतले लोक येतील. पण त्याच्याकडे सुद्धा हा आला नवा केजरीवाल, हा आला नवा डाकू. लोक त्या येणाऱ्या प्रामाणिक माणसाकडे सुद्धा शंकेने बघतील, केजरीवाल म्हणून बघतील, भामटा म्हणून बघतील. आणि म्हणून म्हटलं की आंदोलन या विषयाचा, आंदोलन या कल्पनेचा केजरीवाल यांच्या पक्षाच्या पराभवातून मुडदा पाडला गेला. अगदी काल परवापर्यंत हा बेशरम माणूस
गर्दी समोर उभा राहून सांगत होता, हम कट्टर ईमानदार. एक पक्षाचा पराभव, चंद्राबाबूचा पराभव, जगनमोहनचा पराभव किंवा भूपिंदर हुड्डाचा पराभव म्हणून या निकालाकडे बघता येत नाही. एका उदात्त कल्पनेचा पराभव किंवा मुर्दा पाडला जाणं, खून, हत्या म्हणून या पराभवाकडे बघितलं पाहिजे. या पराभवाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. भाजपने आणखीन एका आपल्या विरोधी पक्षाचा पराभव केला. एवढाच दिल्लीच्या निवडणूक निकालांचा अर्थ होत नाही मित्रांनो. अण्णा हजारेंसकट ज्यांनी ज्यांनी 12-13 वर्षापूर्वी आंदोलनाचा झेंडा खांद्यावर घेतला, जंतर मंतर पासून रामलीला मैदानापर्यंत आंदोलनाचा पसारा वाढवत नेला, त्यातून करोडो लोकांच्या मनामध्ये जो शुद्ध कारभाराचा, पवित्र कारभाराचा, प्रामाणिक कारभाराचा आणि सत्तेचा जनहितासाठी वापर करण्याचा आशावाद जागृत झाला होता. त्या आशावादाची भ्रूण हत्या, बालहत्या केजरीवाल यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून करून टाकली. हा वेगळा भाग आहे आणि त्याची चर्चा कुठेही होताना दिसत नाही. आणखीन एक भ्रष्टाचारी सापडला, अशा सगळीकडे चर्चा चालू आहेत. त्याचं मला म्हणून वाईट वाटलं मित्र. आम आदमी पक्षाच्या पराभवाकडे बघताना एक वेगळा पैलू आहे की आणखी एका पक्षाचा पराभव, आणखी एका नेत्याचं पराभव, इतकंच त्यातलं वैशिष्ट्य नाहीये. केजरीवाल किंवा आम आदमी पक्षाचा पराभव हा भारतामध्ये चांगुलपणाचा, चांगुलपणाला मिळणाऱ्या प्रतिसादाचा मुर्दा पाडलं जाणं आहे आणि म्हणून हा पराभव अतिशय भयानक आहे. ते कधी डोळसपणे आपण बघणार आहोत, कधी डोळसपणे बघणार आहोत. हा ठीक आहे, तिकडे यांचा पराभव झाला, इकडे यांचा पराभव झाला, त्या पक्षाचा दक्षिणेत झाला, या पक्षाचा उत्तरेत झाला, इतके टक्के इकडे आहेत, इतके टक्के इकडे आहेत, एवढा नाही. केजरीवाल किंवा आम आदमी पक्ष ही एक लोकभावना होती. ज्या वेळेला केजरीवाल किंवा त्यांचे उरले सुरले सवंगडी ही आपली मालमत्ता समजायला लागले, लोकांच्या सदिच्छा, लोकांच्या भावना, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ही जेव्हा केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांना आपली मालमत्ता वाटायला लागली, तिथेच त्या लोकपाल आंदोलनातल्या भावनेचा मुडदा पाडला गेला. ऍडमिरल रामदास देशाच्या नौदलाचा प्रमुख म्हणून ज्याने दीर्घकाळ सरकारमध्ये सेवा केली, देशाच्या सुरक्षेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं होतं, असा माणूस निवृत्तीनंतर ज्या वेळेला आम आदमी पक्षामध्ये सहभागी होतो, त्याच्या मागची उदात्तता लक्षात घ्या मित्रांनो. केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांनी या सगळ्या भावनेचा मुडदा पाडला. मग तो ऍडमिरल रामदास नावाच्या एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा असो किंवा अतिशय सामान्य घरातल्या झोपडीत राहणाऱ्या कुठल्या तरी एका म्हाताऱ्याने किंवा कुटुंबाने यापुढे स्वच्छ कारभाराचा आपल्याला अनुभव घेता येईल म्हणून बाळगलेली अपेक्षा असो, या सगळ्यांचा जो मुडदा पाडला जाणं आहे, त्याला आम आदमी पक्षाचा दिल्लीतला पराभव म्हणतात. आणि दुर्दैव बघा, दुर्दैव बघा, बुद्धिभ्रष्टता बघा, की संपूर्ण माध्यमामध्ये आणखी एका पक्षाचा भाजपने पराभव केला, यावर जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत. तावा तावाने चर्चा चालू आहेत. आणि केजरीवालांचं भवितव्य काय, आम आदमी पक्षाचं भवितव्य काय, प्रामाणिकपणा, सच्चाई, याचं भवितव्य काय, यावर कोणी एक शब्द बोललेला नाही, यावर कोणी बोलत नाहीये. या निवडणुकीच्या निकालातून काय झालंय, भाजपने आम आदमी पक्ष नावाच्या एका पक्षाचा पराभव केलाय. त्याच्याकडे
जे काय आजपर्यंत 62 आमदार होते त्यातले 40 आमदार कमी केले याच्यावर चर्चा होते. पण ते 67 किंवा 62 आमदार का निवडून येत होते, त्यामागची मतदाराची भावना धारणा काय होती, ती धारणा मारली गेली याची कोणालाही फिकीर नाही. बुद्धिवादी विचार करणारा वर्ग सुद्धा किती असंवेदनाशील झालेला आहे, बधीर झालेला आहे, की समोर एका आंदोलनजीवी पक्षाचा, आंदोलन नावाच्या अपेक्षेचा आणि आशावादाचा मुडदा पाडला गेलाय. त्याचं पोस्टमॉर्टेम करावं असं सुद्धा मीडियाला वाटत नाही. इतका इतकं समाजमन बधीर होऊन गेले, बधीर होऊन गेले. वाईट वाटतं मित्रांनो, पण हे सांगणं भाग होतं. तब्येत बरी नसताना मी बोलतोय. कदाचित याच्या पुढे याचं अधिक विश्लेषण करीन. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी राहील का, केजरीवाल तिकडे मुख्यमंत्री होईल का, या गोष्टी दुय्यम आहेत मित्र. केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या पराभवाने नेमकं काय झालंय याचं हे एक थोडस विश्लेषण मी ठेवलंय. पुढच्या काळात त्याचं अधिक विश्लेषण मी करीन. कारण दीर्घकाळ आता कुठच्याही आंदोलनावर, चळवळीवर लोक विश्वास ठेवणार नाहीत. हे सगळ्यात मोठं नुकसान झालंय. ते केजरीवाल किंवा त्यांच्या साथीदारांचं नाही, ते भारतीय समाजातल्या सत्प्रवृत्त लोकांच्या मानसिकतेचं नुकसान आहे. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.